खरं म्हणजे या शिवतीर्थाचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. आता महायुतीचंही अतूट नातं आहे. इथे समोरच आपलं दैवत बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे. मागे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे. इकडे सावरकर स्मारक आहे. या तिन्ही महापुरुषांच्या साक्षीनं ही आज इथं विराट महासभा होती आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवतीर्थावरची ही प्रचार सभा नाही तर परिवर्तनाची नांदी आहे, बदलाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल इथं एक सभा झाली. त्यात नेहमीचेच शिव्याशाप, टोमणे, टीका करून गेले. आता त्याची आम्हालाही सवय झाली आहे, तुम्हालाही सवय झाली आहे. त्यांच्याकडे मुद्देच नाहीत, त्यामुळे बोलणार काय. मात्र आपली ही सभा कुणालाही उत्तर देण्यासाठी नाही, तर गेल्या 3-3.5 वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाचा, मुंबईसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहे ते सांगण्यासाठी ही सभा आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. तुम्हाला माहित आहे, या आरोपानं मी कधी आरोपाने उत्तर दिलं नाही, टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही. मी नेहमी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि कामातूनच उत्तर देतो. आता भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण या ठिकाणी लोकांना अपेक्षित आहे आणि आम्ही तेच केलं आणि तेच करणार. भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आपण साकार करतोय, ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मुंबई महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी ती असली पाहिजे आणि आर्थिक राजधानी सारखीच ती असली पाहिजे आणि दिसलीही पाहिजे. हे आम्ही महायुतीने ठरवलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि आदरणीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींचं विजन घेऊन आपण पुढे चाललोय. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र आपण काम करतोय आणि म्हणून यापुढे देखील फक्त विकास, विकास आणि विकास हाच अजेंडा आहे आपला. काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते. एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही. मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में अशा प्रकारचं नेहमीचं पालपूत जे आहे ते लावतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे, कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही. मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे त्याला हेच लोक जबाबदार आहेत. मगाशी रामदास भाईंनी, अमित साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं आहे. तुम्हीच म्हणताय ना मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय. तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. महापालिकेत तुमची 25 वर्ष सत्ता होती. मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका. सत्तेत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे असं इमोशनल भाषण काही लोकांनी केलं. पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं.
आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय. परंतु मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत. देवेंद्रजी इथे आहेत, मी इथे तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे. मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस. अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा. आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल. मुंबईवर युतीचा भगवा फडकणार, महायुतीचा भगवा फडकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, लिहून ठेवा तुम्ही.